सह्याद्री नामा नग हा प्रचंड, हा दक्षिणेचा अभिमान दंड. स्कंधावरी दुर्गम दुर्ग जयाच्या, हाती झळाळे परशु तयाच्या. महाराष्ट्राची खरी ओळख असणारा असा हा राकट सह्याद्री. आकाशात झेपावणारे उत्तुंग कडे आणि घनदाट जंगलांनी व्यापलेल्या खोलच खोल दऱ्या, यातून उगम पावणाऱ्या कृष्णा, गोदावरी अशा पवित्र नद्यांच्या काठावरच महाराष्ट्र धर्म वाढीला लागला. महाराष्ट्राची संस्कृती जोपासली गेली. चालुक्य, सातवाहन, शिलाहार, यादव अशा अनेक राजवटींनी महाराष्ट्राच्या मुलखाची कीर्ती साता समुद्रापार नेली. हे सगळं वैभव जतन करण्यात सिंहाचा वाटा होता सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगर रांगात असलेल्या अभेद्य अजिंक्य गडकिल्ल्यांचा. देवगिरीच्या किल्ल्यावरून एका वेळी यादव निम्म्या देशावर राज्य करत होते. महाराष्ट्रात नांदणाऱ्या विविध राजवटींनी महाराष्ट्राला जलदुर्ग, गिरिदुर्ग, भूदुर्ग, वनदुर्ग अशा विविध प्रकारच्या दुर्गांची लेणी बहाल केली. या दुर्गरत्नांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे शतकानुशतके रक्षण केले. सह्याद्री आणि त्यावरच्या गडकोटांनी छत्रपती शिवरायांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली. शिवरायांनी या गडकोटांच्या मदतीने स्वराज्य घडवलं आणि राखलं. महाराष्ट्राला प्रेरणा दिली आणि त्याच महाराष्ट्राने पुढे दिल्लीचेही तख्त राखले. महाराष्ट्रातले अनेक गडकिल्ले आजही अनेक साहसी गिर्यारोहक आणि साहसी क्रीडाप्रेमींना आव्हान देतात. या निसर्गरम्य वातावरणात इतिहासाच्या खुणा जपत असलेले हे किल्ले पर्यटकांमध्येही लोकप्रिय आहेत. परंतु आजकाल आपल्याला प्रत्येक वस्तूची किंमत लक्षात येते, पण कशाचंही मूल्य समजत नाही. यात शांत, रम्य, ऐतिहासिक वास्तूंना आपण जपलं पाहिजे याचं भान बऱ्याचदा आपल्याला राहत नाही. व्यक्ती, चित्र, शिल्प, वास्तू, वनस्पती, प्राणी या सर्वांचा पिढ्यानपिढ्या जपून ठेवलेला वारसा, यामध्ये आपण कालानुरूप भर घालण्याऐवजी त्याच्या विनाशास कारणीभूत झालो. शिवरायांना दुर्ग बांधण्याबरोबरच दुर्ग संवर्धनाचंही महत्व माहीत होतं. शिवरायांनी दिलेल्या आज्ञेप्रमाणे सन 1818 पर्यंत गड किल्ल्यांची निगा राखली जात असे. सन 1818 साली मराठेशाही संपली आणि देश पारतंत्र्यात गेला. पण ब्रिटिशांनी मराठ्यांची खरी ताकद म्हणजे हे गडकोट असल्याचं जाणलं. तोफांच्या माऱ्यांनी अनेक किल्ले उद्ध्वस्त केले आणि त्यांची दैन्यावस्था चालू झाली. किल्ल्यांवरची वस्ती हळूहळू उठून गेली आणि किल्ले बेवसाव, एकाकी होऊन गेले. हळूहळू निसर्गाच्या चक्राला सामोरे जात एक एक चिरा, बुरुज ढासळू लागला. गडावर फिरायला येणारे त्यांची ही अवस्था पाहून हळहळ व्यक्त करतात. पण त्यांची पडझड थांबवण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजे हे त्यांना उमगत नाही. काही जण या पडझडीला आपल्याकडून हातभार लावतात. काही जण गड किल्ल्यांवर पर्यटनासाठी म्हणून जाऊन शौक पूर्ण करतात आणि किल्ल्यांवर आपल्या वास्तव्याच्या खुणा सोडून येतात. आजची तरुणाई गडावर पर्यटनासाठी जाते. तिथे जाऊनही नवी प्रेरणा घेते, पण दुर्ग संवर्धन करण्याची गरज जाणून घेत नाही. गड किल्ल्यांकडून आपण बरंच काही घेतो, पण त्यांची परतफेड करत नाही. गड किल्ल्यांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनाची तळमळ असणाऱ्या महाराष्ट्रातल्या तुमच्या आमच्यातल्या काही दुर्गवेड्यांच्या विचारातून 2009 साली श्री शिवदुर्ग संवर्धन या संस्थेची उभारणी. दुर्ग संवर्धन हाच ध्यास आणि आस असणाऱ्या मोजक्या लोकांच्या मदतीने आणि श्रमाने दुर्ग संवर्धनाचं कार्य सुरू झालं. दिसामासानी बळ वाढायला लागलं. नवीन नवीन विचार, प्रेरणा एकत्र येऊ लागली. कार्याची सीमा वाढू लागली आणि मोजक्या हातांच्या जागी शेकडो हात राबायला लागले. यथाशक्ती कार्य सुरू झालं.
सुरुवातीला एकाच किल्ल्यावर काम करणारी ही संस्था आज मितीला 5 पेक्षा अधिक किल्ल्यांवर कार्यरत आहे. राजगड, रोहिडा, तुंग, तिकोना, रायरेश्वर, बहादूरगड अशा 5-6 ठिकाणी लोकवर्गणी आणि श्रमदानातून दुर्ग संवर्धनाचं काम सुरू आहे. राजगड छत्रपती शिवरायांनी वसवलेली स्वराज्याची पहिली राजधानी. मुरुंब देवाचा डोंगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या डोंगराला छत्रपतींनी अभेद्य आणि गडाचं रूप दिलं. राजगड म्हणजे दुर्ग बांधणीचा एक अत्युत्तम नमुना. राजगडावरून सुमारे 25 वर्ष महाराजांनी स्वराज्याचा कारभार सांभाळला. काळाच्या ओघात राजगडाचीही दुरावस्था झालेली आहे. ही दुरावस्था काही अंशी थांबवण्याच्या दृष्टीने सन 2010 सालापासून राजगडावर प्रत्यक्ष दुर्ग संवर्धनाच्या कामाला सुरुवात झाली. या अंतर्गत पाली राजमार्गाची स्वच्छता, बालेकिल्ला आणि पद्मावती माचीवरील मातीत गाडले गेलेले आणि झाडीमध्ये हरवून गेलेले वास्तूंचे अवशेष मुक्त करण्यात आले. पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर संजीवनी माचीवरील चिलखती बुरुजाचीही स्वच्छता करण्यात आली. शिवपूर्व काळापासूनच अस्तित्वात असणारा रोहिडा विजापूरचे वतनदार बांदल देशमुखांच्या ताब्यात होता. बांदलांचा पराभव करून महाराजांनी रोहिडा जिंकला. त्याच वेळी बाजीप्रभू देशपांडे बांदलांकडून महाराजांच्या पदरी आले. स्वातंत्र्यपूर्व काळात रोहिडा भोर संस्थानाच्या अखत्यारीत होता. संस्थान विलीन झाली आणि रोहिड्याच्या दुरावस्थेला सुरुवात झाली. 2009 सालापासून रोहिड्यावर शिवदुर्ग संवर्धन संस्थेतर्फे अव्याहत काम सुरू आहे. या अंतर्गत रोहिड मल्लाच्या मंदिराची दुरुस्ती, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, गडाला लाकडी दरवाजा बसवणं इत्यादी महत्वाची कामं करण्यात आली. सध्या संस्थेतर्फे रोहिड्यावर कायमस्वरूपी रखवालदाराची नेमणूक करण्यात आली आहे. संस्थेतर्फे केल्या जाणाऱ्या सर्वच कामात स्थानिक लोकांना जाणीवपूर्वक सामील करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. तिकोन्यावर 2009 सालापासून अखंडितपणे दुर्ग संवर्धन कार्य सुरू आहे. या अंतर्गत गडावर जाण्याच्या रस्त्याची दुरुस्ती, महादेव मंदिराची दुरुस्ती, मातीमधल्या अवशेषांना मुक्त करणे इत्यादी कामं करण्यात आली. ही सर्वच कामं लोकवर्गणी तसंच लोकश्रमदानातून शक्य होतात. श्री शिवदुर्ग संवर्धन ही एक नोंदणीकृत संस्था आहे. कोणताही वैयक्तिक किंवा राजकीय हेतू न बाळगता केवळ हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या हेतूने संस्था कार्यरत आहे. सर्वच ठिकाणी काम करताना पुरातत्व विभाग, वन विभाग तसंच ग्रामपंचायत, पंचायत समिती इत्यादीकडून परवानगी घेण्यात येते. ऑगस्ट 2012 रोजी नुकतंच बहादूरगड इथेही काम सुरू करण्यात आलं आहे. त्याचबरोबर तुंग इथेही संस्थेतर्फे काम सुरू आहे. भावी काळात धोकादायक ठिकाणी रेलिंग उभारणे, पद्मावती माचीवरील ढासळलेल्या भागांची दुरुस्ती तसेच सुवेळा माचीवरील चिलखती बुरुजांची स्वच्छता इत्यादी कामे करण्याचे योजले आहे. आगामी काळात रोहिड्यावरील सदर बांधणीचं काम प्रामुख्याने करण्यात येणार आहे. शिवप्रेमींनो, या गड किल्ल्यांनी महाराष्ट्राबरोबरच आपल्यालाही खूप काही दिलंय. भटकंतीत अमाप आनंद दिला, स्फूर्ती दिली, प्रेरणा दिली. पण त्या बदल्यात आम्ही त्यांना काय दिलं, त्यांच्यासाठी काय केलं? काहीच नाही. मित्रांनो, वेळ आली आहे. आपल्या मदतीशिवाय, सहकार्याशिवाय हे कार्य पुढे जाऊ शकणार नाही. आपल्या प्रत्यक्ष आणि आर्थिक मदतीची आम्हाला नितांत गरज आहे.
आज आपणच आपलं हे वैभव वाचवलं नाही तर काही वर्षांनी खरंच किल्ले होते का, असा प्रश्नही आपल्या पुढच्या पिढीला पडू शकेल. आपला असा हा दैदिप्यमान इतिहास पुढच्या पिढीला सुपूर्त करण्यासाठी आपली मोलाची मदत हवी आहे. बहुत काय सांगणे, आपण सुज्ञ असा. श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था. धन्यवाद. धनश्री रविराज हाऊसिंग सोसायटी, जांभुळवाडी पथ, दत्तनगर, कात्रज, पुणे 411 046.